नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे. माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजवरून एकदम परफेक्ट माप कसं घ्यायचं ते. तर तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान आहे आणि ब्लाऊज बॉम्बे कटोरी आहे, म्हणजेच डबल कटोरीमध्ये ब्लाऊज आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग व्हिडिओला चालू करूया. तर तुम्ही पाहू शकता आपली मापे आहेत: पूर्ण उंची, छाती, शोल्डर, पुढचा गळा, कंबर, पाठचा गळा, बाही लांबी, दंडघेर, गळा रुंदी आणि मुंडा. तर आता आपण काय करूया, आपण पहिल्या वेळेस छातीचं माप घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण हुक लावतो तिथं आपल्याला हुकाचीच ठेवायचं आहे जागा. हे पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित, म्हणजे हा हुक लूकवर आला पाहिजे, किंवा तुम्ही बसवून सुद्धा घेऊ शकता. तर ह्या पहा अशा प्रकारे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. हे पहा, आपल्याला इथं मुंड्याच्या टोकात टेप ठेवून घ्यायचं आहे. खाली नाही आला पाहिजे. जिथं आपलं मुंड्याची फिनिशिंग आहे, फिटिंगची टीप आहे, तिथं आपला टेपचं टोक आलं पाहिजे आणि इकडल्या साईडला सुद्धा आपल्याला तिथंच टोक घ्यायचं आहे. टेप टाईट ठेवायचा नाही, टेप स्लो ठेवायचा आहे, म्हणजे खेचला नाही गेला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या इकडला टोक आहे 18 इंच. तर हे पहा 18 इंच, म्हणजेच हे पुढच्या साईडचं माप आहे 18 इंच. तर आपलं बॅक साईडचं हे माप धरून 18 दुने 36 होणार आहे. तर आपण इथं 36 लिहायचं आहे. $36 इंच लिहायचं आहे. तर पाहू शकता छातीच्या पुढे आपल्याला 36 इंच लिहायचं आहे. तर आता 36च लिहून घेतलेलं आहे, तेवढंच घ्यायचं आहे. तर चला आपण पुढचं माप पाहूया. आपली छाती आहे 36 इंच. छातीच्या खाली आहे शोल्डरचं माप. तर आपल्याला शोल्डरचं माप कसं टाकायचं आहे, आपल्याला हे हुक काढून घ्यायचं नाही आहे तसंच ब्लाऊज ठेवायचं आहे, म्हणजे जसं ब्लाऊज आपल्या अंगात असतो तसाच. तर तुम्ही पाहू शकता एकदम ट्रिक्ट आणि एकदम सिंपल, एकदम व्यवस्थित खाली ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. ब्लाऊजला हालचाल करायची नाही आणि आपल्याला जिथं आपण बाही जोडलेली आहे तिथून आपल्याला शोल्डर मोजायचं आहे. तर हे पहा, ह्या बाहीपासून ती ह्या बाहीपर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती येत आहे, 10.5 इंच येत आहे आपल्याला. ह्या बाहीपासून ह्या बाहीपर्यंत शोल्डर आपलं 10.5 इंच येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 10.5 मध्ये 1 प्लस करायचं आहे, म्हणजेच 11.5. 10.5 मध्ये 1 प्लस शोल्डर 10.5 प्लस 1 बरोबर 11.5. आपलं हे पूर्ण माप नाही, आपण फक्त शोल्डरचं ब्लाऊजवरून माप घेतलेलं आहे आणि आपल्याला ब्लाऊजसाठी माप टाकायचं आहे, ते आपल्याला ह्याच्यामधून काढायचं आहे. तर हे पहा, ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचं माप आहे आपलं पुढचा गळा. तर आपल्याला पुढचा गळा कसा मोजायचा आहे, तर तुम्ही पाहू शकता आपण एखादी पट्टी घेऊ शकतो. जिथं आपण शोल्डरची फिटिंग केलेली आहे तिथून आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे आणि ती सरळ पट्टी ठेवायची आहे. लक्षात ठेवा, सरळ पट्टी ठेवायची आहे. आणि ती सरळ ठेवल्यानंतर हा टोक कुठं येतो आपला पाहायचा आहे. जिथं आपलं पहिलं हुक येतं त्या टोकापासून सरळ पट्टीवर टेप ठेवायचा आहे. हे पहा किती आहे आपलं, 5.5 इंच. ओके, 5.5 इंच आपलं 5.5 इंच आहे आणि आपण असं पण मोजू शकतो. हे पहा किती येत आहे, 6.5 इंच येत आहे. पण असा जर गळा मोजला आपण तर गळा खाली येतो आणि रुंदीला जास्त होतं. तर आपल्याला हे सरळ मोजायचं आहे, कारण का आपण हे सरळ जर मोजलं तर तुम्ही पाहू शकता इथे आपण अशा प्रकारे गोलाकार देणार आहोत.
म्हणजे जिथं आपण ब्लाऊज कटिंग करतो तिथे आपण अशा प्रकारे गोलाकार देतो. म्हणजे गोल करून गळा आपण गोलाकार देऊन घेतो, तर असं गळा आपल्याला रेडी गोल असा भेटतो. पण हे माप आपल्याला इथूनच 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा 5.5 इंचमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच. हे पहा, तर त्याच्यात आपल्याला हाफ इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच बरोबर 6 इंच आपल्याला घ्यायचं आहे. आपण जेव्हा 6 इंच गळा घेतो तेव्हा आपल्याला शिवून 5.5 इंच गळा भेटतो. तर आता आपलं पुढचा गळ्याचं माप झालेलं आहे. तर आता आपल्याला पुढचं माप बघायचं आहे कंबर. पुढचं माप आहे कंबर. तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा ब्लाऊज उचलायची गरज नाही आहे, थोडंसं सरकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपली कंबर आहे. कंबर मोजण्यासाठी आपल्याला खालच्या साईडचं सुद्धा हुक लावून घ्यायचं आहे. ओके, खालच्या साईडचं हुक सुद्धा लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला काय करायचं आहे, कंबर अशी मोजायची आहे पूर्ण खालच्या साईडचं सरळ भाग. तर तुम्ही पाहू शकता किती येत आहे, 14 इंच. म्हणजेच आपला फक्त पुढचा भाग आहे 14 इंच. तर 14 दुने 28. आपल्याला 14ला डबल करायचं आहे. म्हणजेच पाठीमागचा आणि पुढची कंबर, जसं आपण ब्लाऊज मोकळा करून कंबर मोजतो, म्हणजे पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजतो, ती 28च इंच येणार आहे. पण आपण जर ब्लाऊज काढून मोजलं ब्लाऊज तर आपल्याला 29 इंच ब्लाऊज मिळेल, कारण का हे 14 इंच आहे. तर ते कसं आपण काय केलेलं आहे, हुक लावलेला आहे. तर हुक लावल्यामुळे आपली खालची 1 इंच पट्टी मोजण्यात येत नाही. ही पट्टी मोजण्यात येत नाही. तशी तर ही पट्टी फिटिंगमध्ये सुद्धा सोडून फिटिंग करायची असते, कारण का जास्त फिटिंग होते. त्याच्यामुळे आपल्याला ही पट्टी मोजायची नाही आहे. असंच हे हुक लावून मोजायचे आहे. आपल्याला रेडी कंबर 14 इंच घ्यायची आहे. फिटिंग करताना सुद्धा आपल्याला इथून पुढं मोजायची आहे, कारण का कुठलीही एकच पट्टी आपण फिटिंगमध्ये घेऊ शकतो, कारण का ही पट्टी हुक लावल्यानंतर त्या पट्टीवर बसणार आहे. तर ती पट्टी घेतली तर आपले 1 इंच ब्लाऊज मोठा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला असं मोजायचं आहे. तर आता हे पहा, आपली कंबर किती आहे, 14 डबल 28. तर कंबर आपली आहे 28 इंच तयार. आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला कंबरचं माप कसं टाकायचं आहे मी ते नंतर दाखवणारच आहे. तर आता आपलं पुढचं माप आहे पाठचा गळा. तर आपला पाठीमागचा गळा घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पलटी मारायचा आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता पाठीमागचा गळा चौकोनी आहे. तर सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे पाठीमागच्या गळ्यासाठी. हे पहा, आता आपला पाठीमागचा गळा इथपर्यंत आहे आणि हे शोल्डरचं टोक आहे. तर आपल्याला गळा चौकोनी आहे, त्याच्यामुळे माप घेण्यासाठी काही प्रॉब्लेम येणारच नाही. जर गोल गळा असेल तर मी पुढचं माप सांगितलं आहे तशा प्रकारेच माप घ्यायचं आहे. तर आपला हा गळा आहे 9.5 इंच. हे पहा, म्हणजे आपला तयार गळा आहे 9.5 इंच. तर आपल्याला त्याच्यात शिलाई मार्जिन हाफ इंच प्लस करायचं आहे, म्हणजेच अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर पाठीमागचा गळा आहे 9.5 प्लस अर्धा इंच बरोबर 10. म्हणजे शिवून आपल्याला गळा 10 इंच घ्यायचा आहे. आपल्याला माप टाकताना गळा 10 इंच घ्यायचा आहे, म्हणजे शिवून आपल्याला 9.5 इंच गळा मिळणार आहे. तर चला मग पुढचं माप पाहूया. आपलं पुढचं माप आता गळ्याला म्हणजे ब्लाऊज पलटी मारून टाकलेलंच आहे. तर आपल्याला पुढचं माप घ्यायचं आहे पूर्ण उंची. पूर्ण उंची कशी घ्यायची आहे आपल्याला, तर तुम्ही पाहू शकता. आता आपण पूर्ण उंची घेऊया. आपल्याला शोल्डरचा हा टोक घ्यायचा आहे. आपल्याला शोल्डरचा गळ्याचा टोक घ्यायचा नाही, जिथं आपण पायपिंग करतो. कधीही आपल्याला बाही जोडलेलं शोल्डरचा टोक घ्यायचा आहे, तिथून आपल्याला पूर्ण बरोबर माप मिळतं. तर तुम्ही पाहू शकता, कारण का इथं फक्त हाफ इंच शिलाई मार्जिनच गेलेलं असतं. पण इकडल्या साईडला जर डीप गळा नसेल
तर काय होतं, इकडल्या साईडला आपण हाफ इंच कमी करतो आणि नंतर शिलाई मार्जिन म्हणजे हाफ इंच नाही कमी केलं तर हाफ इंचला थोडंसं कमी करतो, तर शिलाई मार्जिन हाफ इंच आणि ते 2 पॉईंट, तर आपलं जास्त पाऊण इंच कमी होऊ शकतं, हाईट 2 पॉईंट कमी येऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे, जिथं आपण बाही जोडलेली आहे तिथं आपल्याला टेप धरायचा आहे सरळ खालच्या साईडला. तर तुम्ही ह्याची हाईट पाहू शकता किती आहे, 13.5 इंच उंची आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच जे शिवून आलेले आहे. तर आता आपण हीच उंची हिथून मोजूया, जिथं आपण पायपिंग मारतो म्हणजेच गळ्यापासून मोजूया. तर किती भरती पहा, हे पहा 13 इंच भरते, म्हणजे हाफ इंचाचा फरक आहे. आणि हे ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा खूप छान बसतो. तर तुम्ही पाहू शकता इथं हाफ इंच कमी आहे, त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची जिथं बाही जोडतो त्या टोकावरून घ्यायची आहे 13 म्हणजे 13.5 इंच. तर 13.5 इंच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे शिवून. 13.5 प्लस, तर इथं प्लस करायचं असेल तर आपण क्रॉसपट्टी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर क्रॉसपट्टीमध्ये शिलाई मार्जिन हाफ इंच ॲड करत असेल तर आपल्याला इथं फक्त 1 इंच प्लस करायचं आहे पूर्ण उंचीमध्ये. आणि जर आपल्याला क्रॉसपट्टी ब्लाऊजवरच वाढवायची आहे, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हाच आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची असेल तर आपण तिथं 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर मी 1.5 इंच प्लस करते. आता हे झालं कटोरी ब्लाऊजसाठी. जर आपल्याला 4 टक्स ब्लाऊज शिवायचं असेल विदाऊट क्रॉसपट्टी, काही 4 टक्स ब्लाऊजला क्रॉसपट्टी नसते, तर आपल्याला सगळ्यांसाठी सेम म्हणजे विदाऊट क्रॉसपट्टी ब्लाऊजसाठी आपल्याला 13.5 प्लस 1 घ्यायचं आहे. म्हणजे क्रॉसपट्टी नसेल, प्रिन्स कट असू द्या, 1 टक्स असू द्या किंवा 4 टक्स असू द्या, विदाऊट क्रॉसपट्टीला आपल्याला फक्त 1 इंच प्लस करायचं आहे, 1.5 इंच प्लस करायचं नाही, कारण का नंतर हाफ इंच शिलाई मार्जिन म्हणजे पूर्ण उंची वाढू शकते. तर आपण हे 13.5 प्लस 1.5 बरोबर 15. आपल्याला माप टाकताना 15 इंच उंची टाकायची आहे. तर आपलं रेडी ब्लाऊज मिळेल 13.5 इंच. तर आपल्याला पुढचं माप घ्यायचं आहे बाही लांबी. तर बाही लांबी 2 प्रकारची असू शकते, कंसात हाफ. आता आपल्याला ह्या ब्लाऊजवरून हाफ इंच कळणार नाही कारण का हा पूर्ण ब्लाऊज आहे. तर आता आपण पूर्ण मोजूया. पूर्ण ब्लाऊज आपली बाही लांबी आहे 10 इंच, हे पाहू शकता 10 इंच आहे, एकदम बरोबर 10 इंच बाही लांबी आलेली आहे. आणि जर आपला ब्लाऊज हाफ असेल म्हणजे शॉर्ट ब्लाऊज असेल तर हे किती इथून येऊ शकतं, म्हणजे कुणाची 4ची स्लीव्ज असू शकते, कुणाची 5ची स्लीव्ज असू शकते, कुणाची 6ची असू शकते. तर जशी स्लीव्ज आहे माप सेमच घ्यायचं आहे, म्हणजे माप असं मी जसं मोजत आहे तसंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण हाफ स्लीव्ज 4ची पकडू आणि फुल तर आपली 10ची आहे. तर आपली हाफ इंच बाही आहे. चार इंच, 4 इंच. तर आपल्याला 4 मध्ये 1 प्लस करायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी 5. आपल्याला 4 मध्ये 1 प्लस करायचं आहे अस्तरचं ब्लाऊज असेल तर, आणि साधं ब्लाऊज असेल तर आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. साध्या ब्लाऊजला आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे आणि अस्तरच्या ब्लाऊजला 1 इंच. तर आता आपली जास्त लांब बाही आहे, आपली ब्लाऊजची रेडी बाही आहे माप घेतलेल्या 10 इंच. तर 10 प्लस 1 बरोबर 11, म्हणजे आपली ही फुल बाहीची अस्तरच्या ब्लाऊजचं माप आहे अस्तर. आणि साध्या ब्लाऊजसाठी आहे 10 प्लस 2 बरोबर 12, साधा ब्लाऊज. तर हे समजलं असेल. तर आता आपण पुढचं माप घेऊया. आपलं माप आहे दंडघेर. तर आपलं जर साधं ब्लाऊज असेल तर आपल्याला दंडघेर
4 इंचावरून मोजायचं असेल, म्हणजे सॉरी हाफ बाही असेल तर दंडघेर आपला किती येतो पहा, 6.5 इंच. जर हाफ बाही असेल तर आपला दंडघेर 6.5 इंच येतो. तर हाफ बाहीसाठी दंडघेर आहे 6.5 प्लस 1.5 म्हणजे शिलाई मार्जिन 8 इंच. ओके, 8 इंच आहे साध्या बाहीला. म्हणजे हाफ बाहीसाठी हाफ बाहीचं माप आहे, बाही लांबी आहे 4.5 प्लस 1 आणि दंडघेर आहे 6.5 प्लस 1.5. तर आपण हेच माप फुल बाहीसाठी पाहूया. तुम्ही पहा, फुल बाहीसाठी हे माप आहे 5.5 इंच 1 पॉईंट, 5.5 इंच 1 पॉईंट. तर आपण 5 इंच घेऊ शकतो, म्हणजे 1 पॉईंट जास्त आहे. तर ठीक आहे, फिटिंगमध्ये इकडं तिकडं होऊ शकतं. मग हे 5.5 इंच, तरी 1 इंचाचा फरक आहे हाफ बाहीच्या दंडघेरामध्ये आणि फुलबाहीच्या दंडघेरामध्ये 1 इंचाचा फरक आहे. दोन्ही दंडघेर एक येऊ शकत नाही, कारण का आपण जेव्हा हाफ बाहीच्या ब्लाऊजवरून फुलबाहीची फिटिंग करतो तेव्हा ब्लाऊज बिघडतो. तर हे पहा, म्हणजे 1 इंच ढिल्ला येऊ शकतो, बिघडणार नाही शक्यतो. नंतर फिटिंग केली तर ठीक आहे, चालतं. तर आता आपण फुलबाहीचं दंडघेर लिहिणार आहोत. फुलबाहीचं दंडघेर आहे 5.5 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन, म्हणजेच 5.5, 1.5, 7 इंच. इथं आलेला आहे 8 इंच, इथं आलेला आहे 7 इंच. तर हे पुढचं ठीक आहे, दंडघेर सेमच असू शकतो, साधा ब्लाऊज असू द्या किंवा अस्तरचं ब्लाऊज. तर गळारुंदी आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. तर मी 36च्या मापाला गळारुंदी टाकते 2.5 इंच. तुम्ही जशी आपल्याला आवडत असेल तशी गळारुंदी टाकू शकता. तर आता आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर आपल्याला मुंड्याच्या मापासाठी ब्लाऊज सरळ करून ठेवावं लागेल, जसा आपण पहिला ब्लाऊज ठेवला होता. तर आता आपल्याला फक्त मुंड्याचं माप घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी फक्त मुंडाच दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, मुंड्याचं माप घेण्यासाठी आपल्याला इथं पट्टी ठेवायची आहे आणि एक सरळ पट्टी ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर सरळ पट्टी आहे, तर आपल्याला एक ते एक सरळ खूण करून घेऊया. ओके, सरळ पट्टी आहे. आता आपल्याला ह्या टोकावर, ह्या पट्टीवर, समजा पट्टीवर टेप ठेवायचा आहे. ही पट्टी सरळ आहे, या पट्टीवर आपल्याला टेप ठेवायचा आहे वरच्या साईडनी, जिथं शोल्डर फिटिंग केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. ओके, आपलं 5.5 इंच मुंडा येत आहे. तर आपल्याला 36च्या मापाला 5.5 इंच मुंडा नसतो, त्याच्यात हाफ इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. हाफ इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. आणि मुंडा मापा म्हणजे ब्लाऊज एखादं 9 इंचाचं असेल, म्हणजे 36 इंचाचं असेल, तर त्याला मुंडा 5.5 बी येऊ शकतो, कारण का ब्लाऊजवरून माप घेतलं तर त्याचा मुंडा रेडी 5 इंच असल्यावर हाफ इंचच प्लस करायचा आहे प्रत्येक मुंड्यामध्ये. जर ब्लाऊजचं उलटं माप करून माप घेतलं तर जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे, जसं मी सांगते तेवढंच येणार आहे. म्हणजे आपण जे घेतलेलं आहे ते. आता आपलं ब्लाऊजाचा मुंडा आहे 5.5 इंच प्लस हाफ इंच बरोबर 6 इंच. ओके, तर आपण उलटं ब्लाऊज करून घेतलं तर माप आपलं 6 इंचच येणार आहे, त्याच्यामध्ये प्लस करायची गरज नाही. ब्लाऊज उलटं केलं तर सिलाई मार्जिन प्लस करायची गरज नाही आहे प्रत्येकमध्ये, म्हणजे छातीमध्ये सुद्धा 1.5 इंच प्लस करायची गरज नाही, कारण का आपण ब्लाऊज उलटं करून माप घेतलं तर ते सिलाई मार्जिन सकट माप घेतलं जाणार आहे, त्याच्यात 1.5 इंच प्लस करायची गरज नाही. जर ब्लाऊज बरोबर ठेवून माप घेतलं तर आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे, लक्षात ठेवा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला 36चं माप, म्हणजे 36चं ब्लाऊज कटिंगसाठी माप टाकायचं आहे, ते काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं माप आहे 36 इंच, तर आपल्याला 36ला 4ने भागायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता 36ला 4ने भाग दिला तर आपली 9 असं उत्तर येतं. तर आपल्याला काय करायचं आहे, 36ला 4ने भाग दिला तर आपल्याला 9 येत आहे, म्हणजे 36 भागिले 4 बरोबर 9. तर आपलं हे 9
शिवून छातीचं माप आहे 9 इंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढं बरोबर करून 9 प्लस 1.5. जेव्हा आपण 36ला 4ने भाग देतो तेव्हा उत्तर आपलं 9 येतं आणि 9 मध्ये 1.5 प्लस करायचं म्हणजे जे शिलाई मार्जिन असेल तर आपलं उत्तर येतं 10.5. आपण जेव्हा ब्लाऊजची घडी टाकताना 10.5ची घडी टाकू तेव्हा आपल्याला 9चं ब्लाऊज शिवून मिळेल. तर आता आपलं शोल्डर आहे. शोल्डरचं काय करायचं आहे आपल्याला 10.5 म्हणजे 11ला निम्म करायचं आहे आपल्याला. ओके. तर आता आपण 11.5चं माप निम्म करणार आहोत. ते कसं, कारण का आपल्याला 11.5 2 जागेवरच करायचं आहे आणि 36 आपल्याला 4 जागेवर करायचं होतं. इथं काय केलं तर आपण भागाकार केलं, तर इथं सुद्धा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला काय करायचं आहे 11.5 म्हणजे 11.5 भागिले 2. आपल्याला 11.5 2 जागेवर करायचं आहे. आपलं काय उत्तर आलेलं आहे 5.75. तर आपलं काय करायचं आहे आता, हे म्हणजे 5.25 आहे आपल्या ब्लाऊजच्या भाषेत 5.25. तर आपलं शोल्डर आलेलं आहे 5.25. तर आपल्याला माप टाकताना शोल्डर 5.25 टाकायचं आहे. ओके, हे दिसतंय बघा खाली थोडंसं. तर 5.25 टाकायचं आहे. आता आपली कंबर आहे. आपली कंबर सुद्धा आपल्याला, जर आपण डबल घडी टाकून कंबरचं माप टाकणार असतो, जसं आपण छातीचं माप टाकतो तेव्हा तसं आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे. तर आपल्याला कंबरला पण 4 जागेवर करायचं आहे, म्हणजे जसं छातीला केलं. तर 28 भागिले 4. ओके.